हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे शनिवारची सकाळ. तर सकाळ सकाळी नाश्त्याला केलेत पोहे. हे सगळे बसून पोहे खात आहेत. तोपर्यंत मी तर आज चहा पण ठेवला. त्यानंतर घेतली वांग्याची भाजी करायला. ही तुम्हाला रेसिपी मी दाखवलेलीच आहे. फक्त जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसणाची फोडणी देऊन वाफेवर वांगे शिजवायचं. त्यानंतर घालायचं चटणी, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. असं केलं की भरपूर छान लागतं. पाणी न घालता वांगी शिजवून घ्यायची. हे मी तुम्हाला रेसिपी सांगितलेलीच आहे. तरी पण बघा, हे बघा, असं 3 वाफा काढल्या ना, 2 वाफ आधी आणि चटणी मीठ घातल्यानंतर 1 वाफ. तर मी पोहे खाल्ले नाहीत सकाळी. आता जाम भूक लागलेली आहे म्हटलं. तोपर्यंत आमच्या मम्मी म्हणाल्या की लाईट गेल्या आणि धुणं निम्मच झाले मशीनमध्ये, आपण आता बाहेर धुया. मग काय, हे राहिलं सीताफळ खायचं. तोपर्यंत मम्मीना म्हटलं मशीनमधनं धुणं काढा आणि मी आले धुवायला. ते वर येते ना पाईप, त्याने धुवायला चालूही केलं. मी म्हटलं आता वाजलेत 12. आम्ही सकाळी पोहे पण खाल्ले नाही. मग मम्मीने चहा करून ठेवलेला. मग चहा बिस्किट खाऊया म्हटलं. जेवायला किती टाइम होते काय माहित. तर मी असं चहा बिस्किट खात फुगा आहे. घेऊन येतात. त्यानंतर वेदूही आला, बेबी कुठाय, मीही येणार. धुणं कुठं धुवा लागलाय. ह्याला पाण्यात खेळायची लई मजा असते. त्यामुळे धुणं धुवाले की पळत तो कुठे का असाना येतोच. तर इथलं एक बुक घेतला आणि त्याची अशी मजा चालू आहे, खेळत आहे. असं मम्मी धुणं धुत आहेत आणि मी आणि मम्मी बोलत आहे. मम्मी म्हणत होत्या मशीनमुळं धुणं धुवायची सवय माझी मोडल्या. सांगत होत्या की 4 दिवसात एकदा तरी मशीन हातानं धुणं धुतलंच पाहिजे. तर आम्ही असं बोलत होतो. कोर्स आहे म्हणून फास्ट धुवायला पाहिजे. खाली चाललंय बघा ते पाणी. कॉलर असल्याशिवाय शर्ट स्वच्छत नाही. मशीन असल्यामुळे मला तर वाटते माझा हात आकडला धुणं. हात आकडल्या तुम्ही मशीन समोर असताना कोण खाली धुतोय. धुते गे वेदूच्या चड्ड्या धुते गे. मी फोन केला या म्हटल्यावर तर तुम्ही कधी येताय, आम्ही का येऊ असं म्हणतात. म्हणून मी परत फोनच केला नाही. वेदांच्या बड्डेला बोलूया. वेदांच्या बड्डे सोमवारी आहे. त्यानंतर ना बुधवारी काय गुरुवारी रक्षाबंधन आहे. तर एवढ्या दिवस कोणाला सुट्टी आणि कोणाला टाइम असते सांगू. 4 दिवस रक्षाबंधनची सुट्टी असते की महाराष्ट्रात. मध्ये आणि 2 दिवस जाते की ती सुट्टी घ्यायची शाळेला. आणि काय तर आहे तिथं शनिवार रविवार असं काय तर आहे. कालामध्ये बाबा मला काय ब्रशला घातल्याशिवाय तुला घातल्यासारखं वाटत नाही. तुम्ही दगडावर घासायचं म्हणलेलं एकदा, तसं घासून बघितलं. पप्पांचं शर्ट फाटलेलं बघितलं. दगडावर बेन घासता ब्रशनं घास. धुणं बडवून आणि घासल्याशिवाय स्वच्छ होत नाही. वेदू निरमा सांडा लागलाय. निरमा घेतलाय. मोबाईल ठेवायचा बास होता.
वा सगळं सांडलं सगळं बाहेर असताना वेदूने आत कारभार करून ठेवला. सगळा निरमाचा डबा पूर्ण निरमा पाकिट आत सांडून ठेवलं. तर मम्मी गेल्या पळत त्याला धरायला. कारण वेळ आहे संध्याकाळची. वेदू म्हणत आहे की बाहेर जाऊया, पिंपळाच्या झाडाकडे खेळायला जाऊया, तिथं जाऊया. हे रांगोळी घालायची एक बॉटल घेतला आहे, त्यात रांगोळी घालून द्या म्हणत आहे. आम्ही म्हटलं की रांगोळी संपल्या घरातली, तर बॉटल घेऊन तो खेळायला जाऊया म्हणा लागला पिंपळाच्या झाडाखाली. तर मी आणि वेदू गेलो. वेदू असा खेळत आहे. लय शिस्तात पडायला. सगळं वाळू आहे, याला बारीक माती पाहिजे, पडत नाही त्यातनं. काय घेऊन आलाय? आंबाड्याची भाजी. तर इकडून बघतो तर मम्मीनी भाजी कुठली आणली सांगत आहे की आंबाड्याची भाजी आणल्या आणि आज रात्री आंबाड्याची भाजी कर. ही मला रेसिपी द्यायची. आमच्या मम्मींच्या हातची आंबाड्याची भाजी खूप छान होती. हे द्यायचं माझ्या मनात होतं, पण रात्री हो झाला तर हो तुम्हाला मी सांगते. सकाळपासून लाईटचा प्रॉब्लेम होता. इन्व्हर्टर चार्जिंगच झाले नाही. काय ह्याच्यात टाकलं? काय टाकलं? ये इकडनं ये, वर ये. इथंच द्यावं लागलंय बघा. वर ये वेदू. तो वेदू खेळत आहे. बॉटल तिकडे टाकलेला, त्याला इथं आणून ठेव म्हणलं. कुत्र वगैरे घेऊन जाईल. अरे त्या ड्रम मध्ये टाकू नकोस. कॉक काय त्याच्यात दगड टाका लागले. कॉक काय म्हणलं की कॉक मारतो म्हणतो दगडाला. ही आणलेली आहेत आंब्याची रोपं. आंब्याच्या झाडाची आम्ही ट्रॅक्टर आणून होल पाडून घेतलेला आहे. आता हे उद्या रोपं लावायचे. केसर आंबा, केसर आंबा काय चांगला लागत नाही. आपला जो हापूस आहे तसलंच लावायला पाहिजे झालं, ते छान लागते. चिंगी आली काय ग? चिंगी आंबा का वरडा लागलाय बघा. मग का वरडा लागले? काय 4-5 कुठे आलत? आंब्यात झाडं आणल्यात बाबा. बाबा भू जाऊन आंब्यात झाड घेऊन आल्यात. हा ते घेऊन गेला. ए उद्या लावायचं, उद्या आंब्यात झाड, आता नाही. लिंबाचं पाला काय घालायचं? किड लागत नाही. हा हा हा. खत कुठलं? शेण. तिथं हाय आता भरपूर आहेत. इकडे राहिले हो त्याच. हा चप्पल घेऊन आता आठवलं असेल, विसरून आलाय म्हणून. कोण येत आहे? कसं टाकाले यात. चप्पल तिथं ठेवून आलता वे वेदू. हा हे आहे की बॉटल इथं. ये वेदू इकडे, तुला काहीतरी विचारणार. इकडे काहीतरी सांगे मला. इकडे इकडे विचारतो तुला. ये वेदू. सगळं टाकालंय बघा आम्ही. हा वर आणून ठेव. ते खुरपं कोण खाली टाकलंय? वर ठेव वेदू, बाबांना लागतंय. वर ठेव. बसला बघा बांगलाला.
कोणाला पॅन्ट घातलंय मस्त. चप्पल नेट बरोबर बदलतात ते तर बरोबर सरळ म्हणून पप्पा घेऊन रबूल करला काहीच म्हणाल रबुलेला करला घेऊन रांगोळी संपलाय वेदू घरातलं. पप्पा आणायला सांगूया उद्या. वेदू कुठं रांगोळी काढणार? हू काढणार? हू कुठं काढणार? इथं हू काढणार होय. आणि काय काय काढणार? हंबा काढतात होय रांगोळी. आणि हू काढणार आणि हंबा काढणार आणि बुमबुम काढणार. आणि पॉप काढणार. हा आणि मम्मम कसं काढायचं तिथे? हा बरं मम्मम काढायचं. हा आणि दादा कोण आहे? कोण? नाना दादा म्हण. मी रात्रीची वेळा आंबाड्याची भाजी करायला घेतली. आंबाड्याची भाजी कुकरमध्ये लावली, भात लावला आणि आमच्यातलं गेलं लाईट. पूर्ण काळोख झाला. आमच्यात कसं आहे की सोलार बसवला कसं आमच्यात कसं आहे सोलार आहे. सोलारवरून इन्व्हर्टर चार्जिंग होतं आणि त्यानंतर ना आमच्या घरात लाईट येतं. पण काय झालं की ऊन तर नाहीच आहे आणि जर सोलारवर चार्जिंग झालं नाही तर मेन कनेक्शनवरनं इन्व्हर्टर चार्जिंग होतं. तर काय झालं की मेन कनेक्शनवरनं पण लाईट व्यवस्थित नव्हती 2 दिवस. तर इन्व्हर्टर चार्जिंगच झालं नाही आणि मग वापर तर आम्ही भरपूर केला आहे. तर असं इन्व्हर्टर भरपूर आवाज करत होतं. भरपूर पूर्ण घरात अंधार झाला होता. इन्व्हर्टरची लाईट सोडून आमच्या मेन कनेक्शनकडून लाईट कशी घरात घ्यायची याची आमची गडबड चाललेली. पण ते आम्हाला समजणं झालं. मग एका इलेक्ट्रिशियनला फोन लावलं कोथळीमध्ये जो माझ्या माहेरी आहे. त्यानं सांगितलं की बायपास करा. इन्व्हर्टरच्या मागं जे स्विच आहे ते काढा आणि बोर्ड जे आहे मेन स्विचला त्याला घाला की तुमच्या घरात सोलारवरून इन्व्हर्टरमधून लाईट येणारी मेन स्विचमधून लाईट येईल. मग रात्री 9:30ला लाईट आली. मग आम्ही स्वयंपाक केला, मग जेवण केलं. असं हा झालं. तुमच्यातही असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही असं करू शकता. ह्या ब्लॅक बोर्डातून इथनं पिन काढायची आणि इथनं पिन काढून मेन बोर्डाला घालायची. म्हणजे मेन जे आपलं लाईट येतं तिथून आपल्या घरात सगळीकडे लाईट चालू होते. इन्व्हर्टरची आणि सोलारची लाईट बंद होते. तुमच्यातही असा कधी प्रॉब्लेम आला तर इन्व्हर्टरच्या इथून पिन काढून वर घालायची. म्हणजे इन्व्हर्टरकडून येणारी लाईट बंद होऊन आपल्या मेन स्विच मेन जे लाईट येते तिथून लाईट येते आपल्या घरात. असं तुम्ही करू शकता. आता व्लॉग्स बघून वेदूची रिॲक्शन बघा. त्याचे व्लॉग्स टीव्हीवर त्याला दाखवत आहे तर तो बघत आहे आणि हसत आहे. चलो बाय. नेक्स्ट भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, उद्याच्या रविवारच्या ब्लॉगमध्ये.